शेतकऱ्यांच्यासाठी असतील, मागासवर्गीयांच्यासाठी असतील, अल्पसंख्याक समाजासाठी असतील, विमुक्त आणि भटक्या जमातीच्या लोकांच्यासाठी असतील, महिलांच्यासाठी असेल, तरुणांच्यासाठी असेल, एवढी प्रचंड कामं आणि कोट्यावधी रुपयाची विकासाची कामं आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये केलेली आहेत. केंद्रामध्ये आपण मजबूतीनं डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना दुसऱ्यांदा पंतप्रधान आपण केलं. सोनियाजींचा विचार, आम आदमीच्या सोबत राहण्याचा विचार आपण मान्य केला. उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्र हे सर्वात महत्वाचं राज्य आहे, देशातलं क्रमांक 1 राज्य आहे. आणि हे राज्य चुकीच्या माणसाच्या हातामध्ये जाता कामा नये, विकासामध्ये भीड पडता कामा नये. हा विचार आपण सर्वांनी करावा आणि प्रचंड मतांनी जिल्ह्यातल्या सर्व उमेदवाराला आपण निवडून द्यावं अशा प्रकारची विनंती मी करणार आहे. 10 वाजत आलेले आचारसंहिता आहे, त्यावर 10च्या पुढे भाषण करणं योग्य नाही आहे. परंतु पुन्हा शेवटच्या सभेमध्ये मी आपल्यासमोर येईल आणि पुन्हा एकदा सविस्तरानं काय आम्ही पुढच्या 5 वर्षात करणार आहोत हे आधी आपल्याला सांगू. एवढीच या निमित्ताने आपल्याला विनंती करतो आणि प्रचंड मतांनी आमच्या जिल्ह्याच्या सर्व उमेदवारांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.